जय गोपाल। मालेगाव परिसरातील या ठिकाणी उपस्थित असलेल्या गोप्रेमी गोरक्षक हिंदू बांधवांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपल्या भारत देशामधील 28 राज्यांमध्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये असं एकूण प्रकारे 36 प्रांतांमध्ये 780 जिल्ह्यांमध्ये आणि 5000 पेक्षा जास्त तहसील कार्यालयामध्ये आपण आजचं अभियान राबवतोय। ज्या अभियानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। गो सन्मान आव्हान अभियानाच्या माध्यमातून देशभरातील साधू संत नेतृत्व करून आपल्या सर्व गोप्रेमी बांधवांना, जे गोमातेवर प्रेम करतात, अशा गोप्रेमी बांधवांना एकत्र येऊन माननीय तहसीलदार यांच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना निवेदन सादर करत आहे। आणि या निवेदनाच्या माध्यमातून आपण आपली जी गोमाता आहे, जिला आपल्या हिंदू धर्मामध्ये एक अनन्यसाधारण असे महत्व आहे, त्या गोमातेला आपल्या भारत देशामध्ये राज्यमातेचा दर्जा मिळावा। आणि जो भारत देश, ज्या भारत देशामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी जन्म घेतला, भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांसारखे योद्धे होऊन गेले, त्याच महाराष्ट्रामध्ये, त्या भारत देशामध्ये आज प्रत्येक दिवसाला 50,000पेक्षा जास्त देशी गोमाता आणि गोवंश हे कापले जातात, त्यांची हत्या केली जाते। वेगवेगळ्या माध्यमातून गोरक्षक आपल्या जीवाची बाजू लावून त्या गोमातेला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात। वेगवेगळे अपघात होतात। अनेक अपघातांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोरक्षकांचा मृत्यू झालेला आहे। अनेक ठिकाणी गोरक्षकांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये त्यांना अपंगत्व आलेले, पण तरी सुद्धा गोरक्षक या देशामध्ये गोमातेची हत्या करणाऱ्या कसायांशी सतत संघर्ष करताय आणि प्रत्येक दिवसाला कत्तलखान्यामध्ये जाणारी गोमाता वाचवण्याचा प्रयत्न करतायत। कत्तलखान्यामध्ये जाणारी गोमाता गोरक्षकांनी वाचवल्यानंतर गोशाळेवर एक महत्वाची जबाबदारी येऊन सांभाळते। जी गाय निरुपयोगी आहे, जी एक थेंब सुद्धा दूध देणार नाही, अशी गाय शेतकरी कसायला विकतो। जो बैल आता अवताला चालणार नाही, असा बैल शेतकरी कसायला विकतो। आणि गोरक्षकांच्या माध्यमातून ते वाचवल्यानंतर ज्या गाय गोवंशापासून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नसतं, असे गाय गोवंश गोशाळा आपल्या भारत देशामध्ये 50,000पेक्षा जास्त गोशाळा कत्तलीला जाणारे गाय गोवंश वाचवल्यानंतर त्यांना मरेपर्यंत सांभाळण्याचं काम करताय। हे खूप मोठं योगदान गोशाळेच्या माध्यमातून होतं। आणि हे सर्व होत असताना तरी सुद्धा आपल्या देशामध्ये गोमातेची हत्या पूर्णपणे बंद व्हावी। आपण म्हणतो देशामध्ये चांगलं सरकार आलं पाहिजे, हिंदुत्वादी सरकार आलं पाहिजे, हिंदुत्वादी नेत्यांच्या हातात आपल्या देशाचा कारभार देऊ, आपल्या राज्याचा कारभार देऊ। परंतु मोदी साहेबांनी 12 वर्षापर्यंत पंतप्रधान पद भोगल्यानंतर सुद्धा आज गोमातेची हत्या 100% बंद झाली नाही। आणि ही खटखट साधू संतांच्या मनामध्ये आज पण जागा करू नये। साधू संतांना वाटते की आपण भगव्या ध्वजाचं राज्य निर्माण केलं आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये, पण गोमातेच्या रक्ताचे पाठवानं आजपर्यंत थांबलं नाही। म्हणून साधू संतांनी ठरवलं की आम्ही संविधानिक मार्गाने प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घेऊ, रामकृष्ण हरीचा नामजप करू, भजन संकीर्तन करू आणि भजन संकीर्तन करत करत इथल्या सरकारला जाणीव करून देऊ का आता गोमातेची हत्या थांबली पाहिजे। याच्यासाठी आज आपण निवेदन दिलेलं आहे साधू संतांच्या माध्यमातून। आणि या निवेदनाच्या माध्यमातून आपण मागणी केली आहे की गायीला जसा महाराष्ट्र सरकारने राज्यमातेचा दर्जा दिला, तसाच गायीला केंद्रीय स्तरावर राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा। आणि एक कठोर कायदा, अशा प्रकारचा कठोर कायदा या देशामध्ये तयार व्हावा का गायची हत्या करणे तो सोडा, पण गायच्या नखाची दुखापत करण्याची सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे। अशी मागणी आपण आपल्या निवेदनाच्या माध्यमातून साधू संतांच्या आशीर्वादाने सरकारकडे करतोय। कठोरात कठोर कायदा करण्यात यावा का जर एखादा गो तस्करी करताना, गो हत्या करणारा एखादा अपराधी सापडला तर त्याला जेलमध्ये असं तुंबून ठेवा का जामीन पात्र गुन्हा दाखल करून तो जेलमध्ये सल्ला पाहिजे आणि सरताना त्याला आपण जे काही पाप केलेलं त्याची आठवण झाली पाहिजे। अशा कायद्याचे आपण माध्यमातून आवाहन करतो। अशा प्रकारच्या एक ना अनेक मागण्या आपण
साधू संतांच्या माध्यमातून आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण सरकारकडे अपेक्षा करतो, माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती, माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल यांनी आमच्या आज या देशामध्ये 5,000 वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये होणाऱ्या आंदोलनाची दखल घ्यावी. जर ही दखल घेतली नाही तर मग साधू संत पुढचा निर्णय घेतील. आणि साधू संतांच्या ठरलेल्या रचनेप्रमाणे आज आपण 27 एप्रिलला आपल्या मालेगाव तहसीलदारला निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाची आपल्या कारवाईची आपण वाट बघू. जर आपल्या आंदोलनावर आज कारवाई झाली तर आपण अशाच पद्धतीने 27 जुलैला आपल्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून रचनेप्रमाणे आज आपण 27 एप्रिलला आपल्या मालेगाव तहसीलदारला निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाची आपल्या कारवाईची आपण वाट बघू. जर आपल्या आंदोलनावर आज कारवाई झाली तर आपण अशाच पद्धतीने 27 जुलैला आपल्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांना धन्यवाद देऊ. जर नाही कारवाई झाली तर आम्ही जे निवेदन दिलंय आजच्या तारखेला 24 एप्रिलला त्याची आठवण त्यांना 27 जुलैला करून देऊ. पण 27 जुलैला पण आमच्या निवेदनावर जर कारवाई झाली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटू, त्यांना धन्यवाद व्यक्त करू निवेदनाच्या माध्यमातून. आणि जर आमच्या या दोघं निवेदनांची दखल नाही घेतली गेली तर मग 27 ऑक्टोबर 2026ला आम्ही मुंबईला जाणार आणि मुख्यमंत्र्यांना विचारणार, मुख्यमंत्री साहेब आमच्या मागणीचं काय झालं. आणि जरी सरकारने जर कारवाई केली तर आम्ही परत 27 फेब्रुवारी 2027ला दिल्लीमध्ये सर्व गोरक्षक जम्मू देशातले सरकारचं अभिनंदन करू. आणि सरकारने काम नाही केलं तर सरकारला विचारू का आम्ही तहसीलदाराला जिल्हाधिकाऱ्याला आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं त्याचं काय झालं, हा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जमणार आहे. आणि तरीही कारवाई नाही झाली तर 15 ऑगस्ट 2027ला साधू संत आदेश देतील आणि आमच्या गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही कोणत्या प्रकारचं आंदोलन करू ते साधू संतांचे आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सांगेल. त्यावेळेला सरकारने आम्हाला थांबवायचं असेल तर थांबून घ्यावं आणि गोमातेची हत्या तात्काळ बंद करावी. त्याचं पहिलं पाऊल आम्ही टाकलं आहे. पहिल्या पाऊलाच्या माध्यमातून आम्ही सरकारला आव्हान देतोय, सरकारने गोमातेची हत्या त्वरित थांबवावी आणि आम्हाला सगळ्यांना आमच्या गोमातेला न्याय मिळवून द्यावा. जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्याटप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2027ची वाट पाहतोय. आणि 15 ऑगस्ट 2027ला या देशामध्ये आमच्या भावनेचा उद्रेक होऊ द्यायचा नसेल तर आमच्या या मागण्यांचा विचार करावा, आमच्या मान्य मागण्या करावा आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन गोमातेची हत्या 100% बंद करावी. असं आवाहन आज आपण गो सन्मान आवाहन अभियान समितीच्या माध्यमातून आपल्या सर्व मालेगावातील गोभक्त, साधू संत, गोरक्षक, गोप्रेमी यांच्या माध्यमातून करत आहोत. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.